बंद गॅरेज फोडून तसंच गॅरेज समोर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुरगुड पोलिसांनी अटक केली आहे. सूरज नागेश पाटील असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून तब्बल 7,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुरगुड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचे तपास सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल राहुल केने, शिंदे आणि साळुंखे यांना गोपनीय बातमीदारामार्फत पांगिरे फाटा इथं जुन्या बॅटऱ्या विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकानं पांगिरे फाटा इथं सापळा रचला. सूरज नागेश पाटील तिथं आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे आढळलेल्या बॅटऱ्यांबाबत विचारपूस केली असता त्या बॅटऱ्या मुरगुड इथल्या जनता गॅरेजमधून चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. यानंतर पोलिसांनी सूरज पाटील याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी चोरीचा प्रकार उघडकीला आला. आरोपीनं मुरगुड इथल्या जनता गॅरेजमधून एकूण 11 बॅटऱ्या, मॅगव्हीलसह 4 टायर, रेग्युलर 4 टायर, नट काढण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक गन तसंच गॅरेज समोर उभा असलेल्या ट्रकमधून 200 लिटर डिझेल चोरल्याचं निष्पन्न झालं. या चोरीच्या मालाची किंमत 2,22,000 रुपये असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली ॲक्टिवा मोटारसायकल आणि टाटा इंट्रा 4 चाकी टेम्पो याच्यासह पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एकूण सुमारे 7,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. सूरज नागेश पाटील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गडिंग्लज पोलीस ठाण्यात डिझेल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे आणखी गुन्ह्यांच्या अनुषंगानं कसून तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले तसंच पोलीस अंमलदारांच्या पथकानं केली.